अगदी सख्खे मित्र शोभता तुम्ही. है ना? अहो समते हेच म्हणतात. आणि तुमच्या मिस्टराचं काम पण माझ्याकडेच आहे. आपण तुम्ही काळजीच करू नका हो. मी आणि बाबा आहेत ना. आम्ही त्यांचं संपूर्ण आयुष्य सेटल करून देऊ शकतो. काय कळतंय ना? देवान घ्यावान येतंय ना, चांगलंच लक्षात येतंय तू काय म्हणतोयस. जनतेच्या सेवेच्या नावाखाली त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेणारा नीच माणूस आणि त्या बाबाचा दलाल आहेस. सॉरी, ते महत्वाचा फोन होता म्हणून. हो त्यात काय, या बसा. बरं, तुमचा परिचय झालाय ना? हो झालाय की. काय आमदार साहेब, यांचं जरा वेगळंय. यांना आधी सहवास लागतो म्हणून म्हटलं आपण पण आधी सवय करून द्यावी. नाही नाही, बाई तशा हुशार आहेत. मी त्यांना जे जे बोललोय ना ते त्यांना सगळं समजलंय. मग झालं तर फार काही समजावायची गरज नाही काय. अनुप्रिया, नीच माणसांनो, आज काय हसायचंय ते हसून घ्या. त्या निष्पाप जनतेच्या चपलांनी असं थोबाड फुटेल की रडायला सुद्धा वेळ मिळणार नाही तुम्हाला. या अनुचं नक्की काहीतरी चाललंय. कसं कळणार? ती काही स्वस्त बसणारातली बाई नाही. एक नंबरची धडपडी आहे. काही ना काहीतरी प्लॅन चालूच असणार आहे तिच्या डोक्यात. पण काय असणार आहे कसं कळणार मला? रूम मध्ये जा. एवढ्या रूम मध्येच होतो. बोर झालं म्हणून टीव्ही लावला तर तू टीव्ही पण बंद केलास. रिमोट दे. प्रथम माझं डोकं दुखतंय. रूम मध्ये जा. डोकं दुखतंय ना, मग तू जा ना तुझ्या रूम मध्ये. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? असंही एरवी तासन तास त्या मोबाईलवरच गेम खेळत असतोस ना. रूमच्या बाहेर पण पडत नाहीस. मग आज काय झालंय तुला? गेम खेळायला मोबाईल पाहिजे ना. मोबाईलला काय झालंय? कुठे आहे मोबाईल? आई आई काय? आई हरवला माझा फोन. काय? फोन हरवला म्हणजे? असं कसं काय हरवला? कुठे हरवलाय माहिती असतं तर मीच शोधला असता ना. प्रथम उद्धटपणे बोलायचं नाही माझ्याशी. फोन कुठे हरवला तेवढं सांग. काकू तू किती प्रश्न विचारतेस. आगाऊपणा करून झाला. आता सांगशील फोन कुठे आहे? एकतर ना तुझ्या बापाकडे, तुझ्या बाबांकडे साधा मोबाईलचा चार्जर विकत घ्यायला पैसे नाहीयेत. कळतंय प्रथम? मोबाईल बिबाईल मिळणार ना तर विसरून जा. कळलं? ते बघू नंतरच्या नंतर. आधी मला टीव्ही बघू दे. ए काय झालं या मुलाला? मोबाईल म्हणजे याचा जीव की प्राण. जरा कुणाला याच्या मोबाईलला हातही लावू देत नाही हा. आणि तो हरवलाय तरी एवढा शांत आहे. नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. या मॅलिकांचं नक्की काहीतरी सुरू आहे आणि मला याचा शोध लावायलाच पाहिजे. प्रथमचा फोन शोधावाच लागणार. ये अनु, ये बैस. अगं बस ना, दमली असशील तू. बस ना. बाकी काही म्हणा ना, आजचा दिवस किती मस्त गेला नाही? एकदम फॅन्टास्टिक. असं काय वेगळं होतं आज? तुमची रोजचीच तर कामं होती. नाही अनु, असं म्हणू नकोस तू. अगं आजचा दिवस तर मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. भक्तांना भेटणं, मीटिंग्स, प्रवचन, हे सगळं रुटीनच आहे.
पण आजचा संपूर्ण दिवस तू माझ्यासोबत होतीस. तुला कल्पना नाही अनु, तुझं सोबत असणं माझ्यासाठी किती खास आहे. खरं सांगतो अनु, माझ्या आयुष्यातनं किती बायका आल्या आणि गेल्या, पण तुझ्यासारखी कोणीच नाही. तुझं ते ठसक्यात बोलणं, तुझे ते हावभाव, तुझा गोड आवाज, तुझे ते सुंदर केस, तुझा गंध, आनंदी आनंद, आनंदी आनंद. अनु, आता फार काळ मी तुझ्यापासून लांब राहू शकत नाही. प्लीज प्लीज माझा अंत बघू नको. तू म्हणत असशील ना, आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्याच्या नावाने 25 लाखाचा चेक लिहून देऊ शकतो मी. अगं, त्याला मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देऊ शकतो. तुझी इच्छा असेल ना, आत्ता रेडिओ जॉकीचा जॉब मिळवून देऊ शकतो मी तुला. बट प्लीज प्लीज आता माझ्यापासून फार काळ लांब राहू नकोस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अनु, प्लीज. बाबा, आता आणखी थोडा वेळ धीर धरा. जेवायला मागवलंय ना, आणि तुमचं ते रंगीत पेय ते घ्यायचं नाहीये का तुम्हाला? हो, डेफिनेटली. आज तर डबल नशा व्हायला पाहिजे. नकोय. असं काय? तू म्हणाली होतीस की नाही, तुम्ही आग्रह केलात तर मी जरूर घेईन म्हणून. घे ना. म्हणाले होते, मला ना थोडीशी भूक लागली आहे. अगं, मग तू जेव ना, मी घेतो ड्रिंक. चालेल, तुम्ही मनसोक्त प्या, मी तुमचा ग्लास भरते. वाव, फॅन्टास्टिक. अनु माझा ग्लास भरून देणार. आनंदी आनंद, आनंदी आनंद. असं काय? एवढी काय घाई आहे? माझ्यासाठी आणखी नाही?
माझा कॅमेरा. ह्याच्या पुढे इथे येणाऱ्या कुठल्याही स्त्रीचा व्हिडिओ रेकॉर्ड होणार नाही. व्हिडिओ क्लिप्स यांनी कुठे ठेवले असतील? इकडे तर ठेवणार नाही. खूप शातीर माणूस आहे. कुठे कुठे त्या कपाटात चावी खिशात असेल. तुम्ही तुम्ही गेला नाहीत? एक मिनिट, तुम्ही नॉक न करता कसे आलात आत? आणि इतक्या रात्रीचे तुम्ही इथे काय करताय? ते मी काय विचारते मी? हॅलो मिस्टर कणसे, तुमच्याशी बोलतीये.
ते महत्वाचे डॉक्युमेंट्स राहिले होते. उद्या मीटिंग आहे ना, त्यासाठी आलो होतो मी. मॅडम तुम्ही निघा, तुमच्या घरची वाट बघत असतील ना तुमची. निघतच होते. एक मिनिट. अनुप्रिया मॅडम, मला काहीतरी बोलायचं आहे. एवढा उशीर का होतोय तिला? फोन दिलाय, फोनही करत नाही बाई. बाबा, 9 वाजलेत. आई अजून आली नाही. माझंही तेच झालंय. 9 वाजून गेले, ती अजून आली नाहीये. मी सारखा सारखा बाहेर जाऊन बघतोय, माहितीये गाडीचा आवाज झाला की मला असं वाटतं ती आलेली असेल. तिला फोन करायला सांगितला होता, फोन पण करत नाही. पण मला भीती वाटते तिला काही झालं नसेल. आईला काही होणार नाही. तुम्ही प्लीज मनात निगेटिव्ह विचार आणू नका. प्लीज रिलॅक्स व्हा. अगं इतक्या वेळ झाला तिला तिचा एकही फोन नाही आलेला मला. तिथे काय होतंय काय नाही, त्या घाणेरड्या जागी ती एकटी आहे, एक छानपणा करते. मला भीती वाटते, माहितीये. नंतर थांब करू दे फोन. बाबा, तिच्या आजूबाजूला लोक असतील, उगाच प्रॉब्लेम होईल. ती निघाल्यावर कॉल करेन ना तुम्हाला. पण मी असं नाही गप्पा बसू शकत ना. अशा ठिकाणी एकटी गेली आहे, कळवायला नको घरी. सकाळपासून जीव खालीवर होतोय माझा. काय तो माणूस, त्याच्याकडे पॉवर आहे, ताकद आहे. सिंहाच्या गुहेत गेल्यासारखं आहे, माहिती का ते. मी स्वतः जातो आणि तिला घेऊन येतो तिथून. नाही बाबा, तिथे उगाच काही नाही, काय होणार नाही तिथे. तुला माहिती ना तुझा बाप कसा आहे. तो बाबा बिबा त्याचं साम्राज्य आग लावून येईन तिथे. माझ्या अनुच्या केसाला जरी धक्का लागला ना, मी मर्डर करीन त्याचा. मी जातो. बाबा, नीट जा. हो, मी जाईन सांभाळून. तू एक काम कर, तू घरी जर तिचा फोन आला ना तर मला कळव. हा, मी गाडीवर असलो तरीही मला फोन करून कळव. मी बाजूला गाडी लावून फोन उचलेन. हा, मग मला कळवत राहा. बाकी घरात सगळ्यांची काळजी घ्या. नीट जा. हा. आई बरोबर म्हणते. एखाद्या प्रसंगावरून त्या माणसाचं प्रेम जज नाही होऊ शकत. हेच बाबा आईवर चिडले होते म्हणून तिला जंगलात सोडून आले आणि पुन्हा तिला शोधायलाही गेले नव्हते. पण आज त्यांच्यामुळे आईला त्या बाबाकडे जावं लागलं याचं ते गिल्ट घेत आहेत. तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले आणि आता कसलाही विचार न करता तिला घ्यायला गेलेत. मला पूर्ण खात्री आहे बाबा, आईला तुम्ही सुखरूप घरी घेऊन याल. काय काकू, तू तुला काय वाटलं भूत आहे? काय हवंय तुला? अगं, काळजीने आले मी तुला विचारायला, चौकशी करायला. तुझं आपलं वैतागतेस माझ्यावरच. कसली चौकशी? कसली चौकशी म्हणजे तुझ्या आईची. आई अजून आली नाहीये पिऊ. रात्र बघ किती झालीये. नक्की कुठे गेली आई पिऊ? खरं तर तुला काही सांगायची गरज नाहीये मला, पण तरी सांगते. हा. तुझे ते लाडके दद्दू बाबा आहेत ना, त्यांच्याकडे गेली आहे त्यांची सेवा करायला. अगं अशी काय बघतेस, खरंच सांगते मी. हो का? तरीच नाही, पण असं अचानक कशी काय गेली तिकडे? काकू, हल्ली कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे तू सावध राहा. सावध राहा म्हणे. मला सावध राहायला सांगतेय? सावध राहायची गरज मला नाहीये, तुम्हाला आहे. त्या बाबाने चमत्कार केला ना, तर एका रात्रीत सगळे देशोधडीला लागाल. आणि ती रात्र फार दूर नाहीये. कणसे, मला भेटायचं रेवतीला. फक्त 2च मिनिटं. मला प्लीज मदत करा. तिला भेटून काही उपयोग होणार नाही मॅडम. ती आता परत येणार नाही. कणसे, असं कसं बोलू शकता तुम्ही?
मी समजावेन त्यांना, मी बोलेन ना रेवतीशी. प्लीज मला त्यांना एकदा भेटू दे. एकतर आता यावेळी त्यांना भेटता येणार नाही, आणि कोणाला भनक तरी लागली ना तर माझी वाट लागेल. कणसे, मी अगदी शांतपणे बोलेन त्यांची. मॅडम प्लीज, रेवतीला आता भेटता येणार नाही. तिचा पूर्ण ब्रेन वॉश झालाय. तिच्यासारख्या अनेक सेविका आहेत, त्यांचंही तसंच झालं. त्या कधीच परत जाऊ शकल्या नाही. त्यातल्या काही जण तर कुठे गायब झाल्या कोणालाच माहिती नाही. लोकांना वाटतं की बाबांनी त्यांचं कल्याण केलं असेल, त्यामुळे लोकांनी, त्यांच्या घरच्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. काय बोलताय तुम्ही? हे सगळं किती भयंकर आहे. आणि तुम्ही या सगळ्याचा भाग आहात. तुम्ही इथे काम करताय, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? तुम्हाला खरंच पटतंय हे सगळं? मला पटून न पटून काय होणार आहे मॅडम? अरे कणसे, असं बोलून कसं चालेल? तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे. उद्या तिच्या बाबतीत असं काही झालं तर चालणार आहे तुम्हाला? बोला ना कणसे, गप्प का आहात? नाहीच चालणार मला. मग बाकीच्या या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना तुम्ही गप्प कसे राहू शकता? शांतपणे बघू कशी शकता? कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही मॅडम. ते पुरतं अडकलं यात. ही पळवाट आहे कणसे, सोयीस्कररित्या निवडलेली. आपल्या आजूबाजूला चुकीचं घडत असताना आपण शांतपणे बघतोय, इग्नोर करतोय, हे प्रत्यक्ष गुन्हा करण्यापेक्षाही वाईट. कणसे, तो तुमचा बाबा चुकीच्या गोष्टी करतोय, सगळ्या वाईट गोष्टी करतोय, बायकांशी कसा वागतोय हे सगळं तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही गप्प आहात. त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठीशी घालताय. तर तुम्ही सुद्धा त्या बाबा इतकं चुकताय. तुम्ही सुद्धा या सगळ्याला जबाबदार आहात. कणसे, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे. उद्या ती मोठी होईल आणि तिला कळेल की हे सगळं करून माझ्या बाबांनी पैसे कमवून मला मोठं केलंय. तिला किती वाईट वाटेल, तुमची किती लाज वाटेल कणसे. अवी, खाली आलात तुम्ही? आले. मी काय बोलले याचा विचार करा प्लीज.